देवीचं आगमन हत्तीवरून होण्याचे शुभ संकेत 2025 सालच्या नवरात्रीची सुरुवात 22 सप्टेंबरपासून होत आहे. आनंदाची बातमी म्हणजे यावर्षी देवीचं आगमन हत्तीवरून होणार आहे. जेव्हा देवीचं नवरात्रीमध्ये आगमन हत्तीवरून होतं तेव्हा येणारं वर्ष खूपच शुभ असतं आणि चांगल्या घटना घडतात असं मानलं जातं. पण नक्की कोणत्या चांगल्या घटना घडतात आणि देवीच्या हत्तीवरून आगमनाचे कोणते शुभ संकेत आहेत हे आपण सविस्तर जाणून घेऊया. चांगला पाऊस आणि शेतीत समृद्धी. यावर्षी चांगला पाऊस पडेल आणि शेतीत भरभराट होईल असा संकेत मिळतो. देशात धनधान्याची वाढ. देशात धनधान्य वाढेल आणि दुधाचं उत्पादनही वाढेल. सुख समृद्धी. एकंदरीतच देशात सुख, समृद्धी आणि सुबत्ता येईल असा हा संकेत आहे. म्हणूनच देवीचं हत्तीवरून होणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. इतर वाहनांचे संकेत. घोडा. जर देवीचं आगमन शनिवार किंवा मंगळवारी होत असेल तर ते घोड्यावरून होतं. हा राजकीय अस्थिरतेचा संकेत मानला जातो. पालखी. गुरुवार किंवा शुक्रवारी देवीचं आगमन झाल्यास ती पालखीतून येते. हे समाजात कलह किंवा मोठ्या दुर्घटनांचा संकेत आहे. नौका. बुधवारी देवीचं आगमन नौकेतून होतं, जे सुखसमृद्धीचं प्रतीक आहे. नवरात्रीमध्ये काय करावं? श्री सूक्त पठण. नवरात्रीच्या निमित्ताने श्री सूक्त किंवा इतर वैभव देणाऱ्या स्तोत्रांचं सामुदायिक पठण करावं. नवरात्रीचा उपवास. 9 दिवसांचा उपवास करावा किंवा दिवसातून एकदाच जेवण घ्यावं. सप्तशती पाठ. या 9 दिवसात सप्तशतीचा पाठ आणि देवीच्या मंत्रांचा जप करावा. कुमारिका पूजन. कुमारिकांचं पूजन करावं. ओटी भरणं. सुवासिनीची ओटी भरणंही महत्त्वाचं मानलं जातं. 9 दिवसांपैकी कोणत्याही एका दिवशी देवीची ओटी भरावी. हे सर्व उपाय केल्याने तुमचं आयुष्य सुख समृद्धीने उजळून निघेल अशी मान्यता आहे. नवरात्रीची सांगता. यावर्षी नवरात्रीची सांगता 2 ऑक्टोबरला म्हणजेच गुरुवारी होणार आहे. विजयादशमी गुरुवारी येत असल्याने देवीचं प्रस्थान मानवी वाहनावर होणार आहे. हे अत्यंत शुभ मानलं जातं. अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओंबद्दल माहिती मिळेल.